हॅलो. हॅलो दादा, ओंकार बोलतोय. श्री गुरुदेव बोला की. ते थोडा थोडा फरक पडायला लागला आता मला थोडा होय थोडा. होय, फरक पडायला सुरुवात झाली. अजून तर आपले दिवसाचं जेवण झालं ना. हा 2 झालेत. हो हो, आता हळूहळू तुम्हाला फरक पडायला सुरुवात होईल. आता मला एक एक गोष्ट मला क्लिअर करून द्या. हा अगोदर कसं होतं आणि आता हवन केल्यानंतर काय होतंय तेवढं सांगा. म्हणजे पहिला म्हणजे जास्त डोकं ते दुखत होतं पहिला स्टार्टिंग डोकं म्हणजे दुखायचं फार. आधी. आणि आता थोडस फ्रेश आणि थंड म्हणजे कूल डोकं झाले. अच्छा अच्छा, थंड डोकं झालंय, कूल वाटतंय आणि फ्रेश वाटतंय पूर्ण शरीर. हा म्हणजे असं वातावरण एन्व्हायरमेंट थोडं थोडं आता फ्रेश वाटायला चालू झालं अच्छा अच्छा, पहिला. आणि अच्छा, आणि शरीर हलकं वाटतंय तुम्हाला. हा पहिल्यापेक्षा म्हणजे भारी आहे आता. अच्छा अच्छा, वा वा, छान. फक्त पुढचं तेवढं जरा बघा म्हणजे. हो हो, नाही सगळं आता एवढं विचार करा तुम्ही की किती वर्षापासून त्रास सहन करत तुम्ही हा? किती वर्ष? तरी 5 वर्ष झाली की तरी 5 जास्त. वर्षापासून डॉक्टर साहेबांकडे किती वेळा गेले? म्हणजे डोक्यासाठी हे चष्मा हे करत होतो पण काय कमी कमीच येत नव्हतं ना. बरं 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 बरं. म्हणजे आता असं म्हणजे प्रॉपर काय असं गुणच येत नव्हता काय. बरोबर असं. तरी तुम्हाला कसं काय समजलं म्हणजे आपल्यात हाय असं म्हणजे काय? दिव्य शक्ती असते, दैविक शक्ती असते, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करतात. आणि निगेटिव्ह एनर्जी म्हणतो आपण याला, कुपित वायू. हां, हां. मला काय सूक्ष्म ते, म्हणायचं होतं, अतिसूक्ष्म असते ती. तुम्हाला कसं काय समजतं म्हणजे पुढल्या माणसाला म्हणजे हाय असं हे? असतं ना, कळतं ना, विद्या आहे ना, अभ्यास केलाय मी. आपण लोक कसे अभ्यास करतो. हां, हां, हां. तसं मी अभ्यास करून याच्यात मी म्हणजे अभ्यास केला कुपित वायूबद्दल. निगेटिव्ह एनर्जीचा मी फार अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मला सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. आणि म्हणजे हळू माणसाचं म्हणजे फोटो बघून समजतं काय म्हणजे हो काय? हो, सगळ्या गोष्टी. एनर्जी समजते आपल्याला. बरं. हां, तसं तुमच्या शरीरामध्ये जशी निगेटिव्ह एनर्जी आहे, हं. तशी ते आपल्याला कळाली आणि ती निगेटिव्ह एनर्जी आपण शरीरातून बाहेर काढल्यानंतर तुम्हाला कसा आराम पडतो, ते तुम्ही स्वतः तोंडाने आम्हाला सांगताय. हो, हो, हो. असं आहे. तर काही नाही, हळूहळू तुम्ही सगळ्या या संकटातून बाहेर पडणार. आणि फक्त ते बाहेर तेवढं जावं म्हणजे पहिल्यासारखं म्हणजे सगळं चांगलं होईल. काही काळजी करू नका. महाराजांवर विश्वास ठेवा. एवढे कारण 5 वर्ष तुमचे फुकट गेले ना आणि होय ते वाया गेले. खूप नुकसान झालं तुमचं. त्याची भरपाई महाराज तुम्हाला काही दिवसातच तुम्हाला होऊन जाईल, याची काही काळजी करू नका तुम्ही. अहो, व्यवस्थित सगळं चालू होतं एकदम काही टर्निंग पॉइंटच. जेवढे 5 वर्ष नाही घेणार, बाकीच्यांनी जेवढे 5 वर्ष घेतले तेवढे नाही घेणार. तुम्हाला काही दिवसातच याच्यातून बाहेर काढूया. हां, हां, हां. चालतंय. चालेल, काळजी चालेल. घ्या. श्री गुरुदेव. हां, हां.